येणाऱ्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही आणि आपल्यालाही माफ करणार नाही। त्यामुळे निश्चितपणाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे। आपण सगळ्यांनी लढा देणं गरजेचं आहे। विशेष करून मी या रस्त्यावर येणाऱ्या सगळ्या नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे, आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागणार आहे। आपण वारंवार पोटतिडकीने आम्ही सातत्याने मागच्या काळापासून सांगतोय, नाशिक शहरातल्या लोकांना देखील याचं गांभीर्य येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो नाशिकच्या विकासामध्ये होणार आहे। नाशिक इतक्या जवळ असून देखील मुंबई पुण्याच्या आजही नाशिकला पाहिजे तशी प्रगती होऊ शकलेली नाही। IT कंपन्या येऊ शकलेल्या नाही, सर्व्हिस इंडस्ट्री आलेली नाही, उद्योगधंदे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर येणं अभिप्रेत होतं तेवढ्या प्रमाणावर आले नाही आणि म्हणून कनेक्टिव्हिटी जर झाली तर तो होणार आहे, परंतु नाशिकच्या जनतेने देखील उठाव याच्या निमित्ताने केला पाहिजे। सगळ्यांनी मिळून एकदा जन आंदोलन करावं। या संपूर्ण रस्त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार खासदार आहेत, त्यांनी देखील स्वपक्षाच्या विरुद्ध जरी भूमिका मांडण्याची वेळ आली तरी ती मांडली पाहिजे। कोणाच्या तरी दबावामध्ये न राहता आपण सगळ्यांनी समाजाचा जनतेचा आवाज उठवावा, असं देखील आवाहन मी या निमित्ताने करतो।